आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नाव नको घेऊ त्या बाई. त्या बाईने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. काय केलंय माई? काही नाही. सांग ना काय केलंय? काय जबरदस्ती आहे? नको त्या जुन्या आठवणी नऊ जा. सॉरी सॉरी मी जास्त बोलून गेले असेल तर. मोठ्या बहिणीच्या नात्याने मी बोलायला गेले पण मला तुला हर्ट नव्हतं करायचं. सॉरी. मी नाही त्रास देत. मी अटेंडंटला सांगते की मला दुसरीकडे शिफ्ट कर. मी जाते. सॉरी. थांब. आधीच माझ्या लहान बहिणीला गमावलंय मी. आता परत नाही गमवू शकत. मी आणि माझी बहीण साधं जीवन जगत होतो. मग माझ्या आयुष्यात ती चेटकीण आली, माई. आधी मला म्हणाली तिच्या मसाल्याच्या बिझनेस मध्ये काम कर. मी तिला हो म्हणाल. मग मला चुकून कळालं की ती रॅकेट चालवते. मी तिच्याशी भांडले आणि सरळ सरळ पोलिसात गेले. तिथं चूक झाली माझी. मला काय माहित तिची पोच कुठपर्यंत येते. पण तिनं मलाच अडकवलं आणि असं अडकवलं की तिने इथं सिद्ध केलं की ते रॅकेट मी चालवत होते. आणि मग पुढे काही दिवसांनी तिनंच माझी बेल केली. पण मी जेव्हा बाहेर आले तेव्हा मला कळलं की तिने माझ्या लहान बहिणीला किडनॅप केलं. मी तिच्याकडे मायेची भीक मागितली पण ती मला म्हणाली की माझ्यासाठी काम कर नाहीतर बहिणीला विसर. नेहमीची पद्धत आहे तिची. मी असह्य झाले. तिनं माझ्या नावाचा वापर करून बिझनेस चालू केला. मग मी ठरवलं एक संधी येऊ दे, हिला दाखवतेच. तिची वाट बघता बघता मीच कधी या रॅकेटमध्ये अडकलो माझं मलाच कळलं नाही. मग ठरवलं की ह्याच मार्गाने तिला हरवायचं. पण तिला हरवता हरवता मी गुलाबची कधी गुलाब राणी झाले मला कळालंच नाही. ज्या बाईच्या विरोधात होते मी आज मी त्याच बाईसारखी झाली. त्यानंतर ना मला माझ्या बहिणीचा पत्ता मिळाला ना माईला हरवण्याचा मार्ग. सत्यानाश झाला सगळ्याचा. आणि तो मार्ग जर मी मिळवून दिला तर. धनंजय पण नाही, रॉ बद्दल काही बोलायचं नाही अशी वॉर्निंग आहे सुंदरीची. खरं नाही सांगता येणार मला. कसं वाटतंय मग जेलमध्ये? नाही, जेवण पाणी सगळं हातात मिळतंय, काहीच त्रास नाही. हा म्हणजे हा मार सहन करावा लागतो पण ठीक आहे, सवय होऊन जाईल. तिरकस का बोलतोस? तुला जाणीव करून द्यायला. तू तर काय सांगत नाहीयेस.
कृष्णा, अजूनही वेळ गेलेली नाहीये. जे काही खरं आहे ते सांग. खरं काय ते सांगितलंच. ओके, म्हणजे तू ठरवलंच आहेस की तुम्हाला काहीच सांगणार नाहीयेस. मग सायली वाईट मुलगी आहे हे तुला कोणाकडून कळलं? सोर्सने सांगितलं. सोर्स? द सोर्स म्हणजे सुंदरी? ते फोन आला होता. ओके, कधी आला होता कॉल? आय मीन सायली किडनॅप व्हायच्या किती दिवस आधी? आदल्या दिवशी. आदल्या दिवशी? आमच्याकडे कॉल लॉग आहे कृष्णा. आदल्या दिवशी तुला कोणत्याही अननोन नंबरवरनं फोन आला नव्हता. सुंदरीचा कॉल होता. आय मीन आदल्या दिवशी नाही, आधी आला असेल. मला एवढं नीट आठवत नाही. कृष्णा, आमच्याकडे 30 दिवसांचा डेटा आहे तुझ्या कॉल्सचा. का खोटं बोलतोयस? सॉरी, मी आपल्याकडे काहीच सांगू शकत नाही. ठीक आहे, हा फोटो बघ आणि सांग की तू याला ओळखतोस का? मला कुठलाही फोटो बघायचा नाहीये. मी सरांना काय झालं? त्यांचं ऍक्सिडेंट झालं, गाडीने उडवलं त्यांना. कुठे? माहित नाही, गुन्हेगारांना शोधतोय आम्ही. कृष्णा, आय एम सॉरी, बट मी समजू शकतोय. प्लीज जे काही आहे ते सांग आता. हा रॉ एजंट येतो काय? मला भेटण्याचा प्रयत्न करतो काय? त्याचा ऍक्सिडेंट होतं काय? काय आहे सगळं? हे बघ कृष्णा, मला माहिती आहे तुझे आणि सुंदरीचे रॉ एजंट सोबत संबंध आहेत. हो, त्यांनी मरताना मला सगळं सांगितलंय. पण प्लीज जे काही खरं आहे ते तू मला सांग. रिक्वेस्ट करतोय तुला कृष्णा. सांगतो. तू? होय, मीच. कारण तुझी आणि माझी गुन्हेगार एकच आहे, माई. तू कोणच नेमकी? तसं तर मी आता राजीनामा दिलाय, पण मी कलेक्टर सुंदरी म्हणून. मला माईला अडकवायचंय आणि त्यासाठी मला तुझी साथ लागेल. आणि तू जर मला साथ दिलीस तर या सगळ्यातून मी तुला बाहेर काढू शकते. शिवाय तुला तुझा बदलाही घेता येईल. बोल, मला साथ देतेस? सुंदरीला अंदाज आला होता की माईचं काहीतरी कनेक्शन आहे. शिवाय माईची या शहरात एंट्री होणं आणि नक्षलीने तुला किडनॅप करणं, तुझ्यासाठी तिचा राजीनामा मागणं, यात काही ना काहीतरी कनेक्शन आहे असा तिला डाऊट होता. शिवाय सीबीआयनं सगळी इन्फॉर्मेशन दिली होती. रॉच्या एका ऑफिसरनं
तिच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि मग प्लॅन सुरू झाला. आणि तू सुंदरीला अटक केलंस. हे सगळं तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? ऑर्डर होत्या तशा, कारण तू तिकडे नक्षलींसोबत होतास. कदाचित तुझा ब्रेन वॉश झालेला असू शकतो याची भीती होती. सुंदरीनं खूप परमिशन घेतलं ऑर्डरसाठी, पण आम्हाला नकारलं गेलं. त्यानंतर ती सिया तुझ्या घरी राहायला आली. सुंदरी हे ऐकून खूप आदरली होती. तिला अशी भीती वाटत होती की कदाचित तुझ्या जीवाला काहीतरी बरं वाईट होऊ शकतं. म्हणजे सुंदरीने पुन्हा एकदा माझ्यासाठी. कृष्णा, तुम्ही दोघेही काळजी करू नका. तुम्हा दोघांना इथून बाहेर काढेन मी. पण धनंजय, खूप सावध राहा, कारण ती सिया आता तुझ्या घरात राहायला आली. तिला हे कळता कामा नये की तुला तिचं सगळं सत्य माहीत झालं. कारण जर तिला हे कळलं ना तर खूप अवघड होईल. अरे कृष्णा, तू काळजी करू नको, काही होणार नाही. मी बघेन काय करायचं ते. मी काढेन तुम्हाला बाहेर. पण कसं बघणार? म्हणजे तू आम्हाला कसं बाहेर काढणार? बाहेर तुझी कोण मदत करणार? आम्ही दोघे तर आत. कृष्णा, एक व्यक्ती आहे. कोण? कुठे राहिली सिया? माई, पण तिला ही जागा माहित आहे का? हो, माहितीये. काही नाही माई, शिंग फुटले असतील तिला. शेफारली आहे ती जास्त. तिला असं वाटतं आपल्याला जाब विचारणार कोणी नाही. मला तर असं वाटतं खरंच प्रेमात पडली ती त्या धनंजयच्या. एवढी मूर्ख नाहीये ती. आली काय? हा सिया, आजकाल तू ऐकत नाहीयेस माझं. सांगितलेल्या वेळेत येत का नाहीस तू? नाही, असं काही नाहीये माई. ते खरी जरा सोहळ्याचं काम सुरू आहे. सोहळा कसला? साधना लग्नाची तयारी करते आणि सतत माझ्या मागे लागली आहे. शॉपिंगला चल, दागिने आणायला चल, हे आणायला चल, ते आणायला चल. अरे वा, झाली का मग शॉपिंग? माई, मला असं वाटते तुमचा हा शिपाई ना लवकरच भोल्यावर शहीद होणार आहे. मस्त जमतं तुला बोलायला, पण तुझं नशीब एवढं चांगलं नाहीये बाळा. बाय द वे, करेक्ट द वर्ड. मी शिपाई नाही, वजीर आहे. अच्छा, वजीर. मला का असं वाटतं की माझा हा वजीर संसार सुखाची स्वप्न बघायला लागलाय. म्हणजे खरंच धनंजयच्या प्रेमात वगैरे नाही ना पडलीस? तर या एक मिनिट काय इथे कुठे घेऊन आलायस मला? आधी पण तिकडे हॉस्पिटलमध्ये वाट बघत होतो कितीतरी वेळ तुझी. अरे मला घाई आहे बाबा, चल हॉस्पिटल जाऊया. किडनीसाठी डिमांड आली आहे ना, म्हणून तर तुम्हाला इथे घेऊन आलोय. इथे तुम्हाला काय वाटलं आपण हे काम हॉस्पिटलमध्ये करणार आहे? शक्यच नाही. म्हणजे आपण हे काम ब्लॅक मार्केटमध्ये करतोय. बघ, मला ब्लॅक मार्केट वगैरे मध्ये काम करायचं नाहीये. आणि जर जायचंच असतं तर मी इकडे क्लिनिक मध्ये कशाला आलो असतो? डिरेक्टली एक एजंट पकडला असता आणि गेलो असतो. तेच तर आहे साहेब, तुम्हाला पैसे लवकर हवे आहेत ना,
आणि हॉस्पिटलमधून ते तुम्हाला मिळणार नाही. हे बघा, एक कस्टमर आले आहे, आतमध्ये लपून बसलाय. चला, तुम्ही एकदा परत विचार करा. तत्व महत्वाचे आहेत की तुमची गरज, नाहीतर मी त्यांना जायला सांगतो. नाही थांब, तू एक काम कर, बोलतो त्यांच्याशी, तुझा. चालेल. हॅलो, एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी. हे बघा, मला पैशांची फार गरज आहे, म्हणून मी किडनी विकायला निघालो. मी आजपर्यंत फार चुकीची कामं केली आहेत आणि आता ह्या पुढे नाही करणार असं मी ठरवलंय. सो मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, प्लीज ब्लॅक मार्केट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी टाकून द्या तुम्ही. आणि तुम्हालाही मी सांगतो की प्लीज हे सगळं करू नका. याचा अंत कधीच चांगला नसतो. आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया, तिकडेच बघूया काय करायचं ते. तू माई, काही काय बोलताय तुम्ही? अहो, तुम्ही जे सगळं सांगताय तेच करते मी, बाकी काही नाही. अच्छा, माईंनी सांगितलेलं करतेस तू? मग माईंनी धनंजयला मारायला सांगितलं होतं, संसार मांडत बसली असती ते. हे बघ सिया, डबल गेम नाही करायचा हा आमच्या बरोबर. जरा गप ना, लिंबू टिंबू. काय चुकीचं बोलते ती? बरोबर बोलते. तू आजकाल माझं काम ऐकत नाहीयेस. कदाचित तुला असं वाटत असेल की या ग्रुपची लीडर मी आहे, तर तसं नाहीये. आता सुद्धा मी जे सांगेल आणि मी जिथे सांगेल ती कामं तुम्हाला करावी लागतील. माई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आतापर्यंत तुम्ही दिलेलं काम एकतरी फेल गेलंय का सांगा मला. पण हे पहिलं काम असणार आहे तुझं जे फेल जाईल. गप ना, चिव 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 नुसती गप्पच. माई, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, ठीक आहे? आणि थोडासा वेळ द्या मला, मी सगळी कामं व्यवस्थित करेन. नाही, माझा ना तुझ्यावर विश्वासच नाही, आता उडालाय विश्वास. माई, अहो तुमचा काहीतरी गैरसमज झाला. माई, गन खाली घ्या. आत्ता उगवून खाली पडली नाहीये माई. माई बरोबर ओळखते. माझ्याशी गेम खेळायचं नाही माई. तू इथे काय करतोस? म्हणजे माझ्यावर नजर ठेवून असं समज, इलिगल किडनी विकायला चालला होतास म्हणून अटक करायला आलोय तुला. असं काही करणार नाही. आता मी वॉर्डबॉयशी काय बोललोय ऐकलं नाहीस तू? ऐकलं आणि बघितलं सुद्धा. मला पुराव्याची गरज नाही. बघ, मी आजपर्यंत बरीच वाईट कामं केली, पण आता मी कुठलंही चुकीचं काम करत नव्हतो. तुला जर अटक करायची करू शकतोस. नाटक बंद कर आदित्य. तू माझ्यासाठी कायम गुन्हेगारच राहणार आहेस. असं वाक्य मी काही दिवसांपूर्वी बोलू शकलो असतो, पण आज नाही. त्या वॉर्डबॉयला मीच तुझ्याकडे पाठवलं होतं, कारण मला तुला भेटायचं होतं आणि त्यासाठीच मी तुझ्या घरी फोन केला होता. तेव्हा कळलं की तू असं किडनी वगैरे विकायला चाललायस. तेव्हा मला कळलं की तू खरंच बदललायस आदित्य. तुझ्यामध्ये एवढा मेजर चेंज झालाय
त्या चेंजसाठी मी तुला कायम सपोर्ट करेन. थँक्यू सो मच धनंजय. कोणाचा तरी विश्वास आहे माझ्यावर हे ऐकूनच बरं वाटलं मला. माई माई हे काय होतं? गंमत गंमत? ही गंमत होती आणि धमकी सुद्धा. माझ्या पुढे जाण्याचा प्रयत्न नाही करायचा. दोघी नाही सांगून ठेवते. शीतल आणि सिया 2 दिवसाच्या आत मला आदित्य आणि धनंजय या दोघांची बॉडी पाहिजे. त्यांची प्रेत पाहिजेत मला. कोण? आदित्य? हो, सध्या त्या आदित्यच्या मनातला बाप जागा झालाय आणि तो भरोसाचा नाही राहिला आता. 1 मिनिट. आणि त्याच्यासोबतची सगळी माणसं उडवून टाक त्यांना. त्या आदित्यची फॅमिली, त्या धनंजयची फॅमिली कोणी उरता कामा नये. सगळ्यांना खतम करून टाक. पण तरी मला एक गोष्ट कळली नाही की तुला मला का भेटायचं. एक काम होतं तुझ्याकडे. माझ्याकडे? एक असं काम ज्यामुळे आपलं आयुष्य बदलून जाईल. म्हणजे? आदित्य, खेळ संपवायची वेळ आली. कसला खेळ? माईचा खेळ. आदित्य, तुला आणि मला चांगलंच माहिती आहे त्या सगळ्या मागे माई आहे. माईला अटक करून सुंदरीची निर्दोष सुटका करू. करशील मदत?